दादा, महाराष्ट्रात कोणीतरी कोणाचं तरी कौतुक करावं हे सगळ्यात मोठं कौतुकच आहे. का तर कोणीच कोणाचं कौतुक करायला तयार. मी शहाणा या भ्रमातच माणसाचं आयुष्य दुःखी होत चाललंय. नको देवा, कितीतरी दुसऱ्यालाही चांगलं म्हणायला शिकू द्या आम्हाला. सांगा ना, पोटच्या पोरीचं भाषण चुकलं तरी टाळ्या वाजवता, हो की नाही? हो की नाही ग माय? हो. तुम्हाला माझी भाषा कळतीये ना? भाषा कळतीये ना माझी? शब्द ऐकू येतात ना? मग आनंद घ्या. तुम्ही तर आवर्जून घ्या. हां, हसू वाटलं मोठ्यानं हसा. यांचं काय, यांना कुठंही हसायला भेटतं. हे काय बसलं टपरीवर याचं हे अवघड आहे. आपलं अवघड आहे ना माय. आपण जर 4 माणसं मोठ्याने हसलो तर माणसं म्हणतात बाईच्या जातीनं एवढ्या मोठ्याने हसावं का? आपलं अवघडच आहे माय. हे माहेर आहे तुमचे. इथं बिंदास. हसू वाटलं हसा, रडू वाटलं रडा. माझं एक वाक्य गांभीर्यानं घ्या. देवाशिवाय कोणासाठी रडायचं नाही आणि देवाच्या दाराशिवाय कुठेच रडायचं नाही, कारण त्याच्याशिवाय आपला कोणी नाही आणि त्याच्याशिवाय कोणी ऐकून घेणार. खरंच हे समाजासाठी नकोच दादा. आणि लोकाला तर आपली पडती बाजू कधीच दाखवायची नाही. आपल्या घरात किती प्रॉब्लेम असू द्या, समाजासमोर ताक मानेनंच उभं राहायचं. लोक गैरफायदा घेतात रे आपल्या कमकुवतपणाचा. हर किसी के सामने आपने आंसू गिराया मत करो. हर किसी के सामने आपने आंसू गिराया मत करो. अपने दिल का हाल हर किसी को बताया मत करो. मुट्ठी में नमक लेकर चलते हैं ये लोग. हर किसी को अपना जखम दिखाया मत करो. कशाला जगाला तुम्ही म्हणाल सांगायचं कोणाला? माय जगन्नाथ, बाप जगन्नाथ, त्याला सांगूया ना. जाऊ देवाची या गावा, देव देईल विसावा. देवा सांगू सुखदुःख, देव निवारी भूक. तो ऐकेल ना. तर त्याच्यासारखं प्रेमळ कोण आहे मला सांगा? भगवंतासारखं प्रेमळ कोणी आहे का? अहो, पितामहा भीष्माने वचन घेतलं, काही झालं कृष्णा मी अर्जुन सोडणार नाही. मी अर्जुन मारणार म्हणजे मारणारच. अर्जुनाला मारायचा पण भीष्माने केला. इतकी चिंता कृष्णाला वाटायला लागली. कृष्ण अर्जुनाच्या कक्षामध्ये गेले, रूममध्ये गेले आणि अर्जुनाला जाग करायचा प्रयत्न केला. अर्जुन मात्र घराघर झोपलेला. चेहऱ्यावर आनंद असा, जसं काय युद्ध जिंकून आलाय. देवालाही कॉम्प्लेक्स वाटायला लागला, जलसी वाटायला लागली. अरे बाबा, जेवढा आनंदी तू आहेस अर्जुना, तेवढं तर मीही नाही, हो की नाही? अरे एवढं सुखी कसं काय रे बाबा? ज्या लोकांना आपलं मानलंस ती लोक जीव घ्यायला बसली आहेत तुझा. अरे ज्या लोकांना नातं होतं म्हणलास ती नाती होत्यातलीच माणसं जीवावर उठलेत तुझ्या. हा, सैन्य त्यांच्याकडे, बळ त्यांच्याकडे, सामर्थ्य त्यांच्याकडे. तुझ्याकडे इनमिन फक्त मीच. तुला कशाचीच काळजी वाटत नाही. त्या भीष्मांनी तुला मारायचा पण केला. तुला झोप तरी कशी लागली अर्जुना? अर्जुनाने इतकं गोड उत्तर दिलं पाळसकर. अर्जुन म्हणला, देवा, ज्याच्या काळजीत जगाचा बाप जागा आहे त्याला कशी झोप लागणार नाही? माझ्यासाठी तू जागा आहेस, मी काय चिंता करावी? माय जगन्नाथ, बाप जगन्नाथ. मग अवघे त्रैलोक्य आनंदाची. जोपर्यंत तू माझ्या पाठीशी आहे, मला माहित आहे निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडू दे. तू काहीच कमी पडू देणार नाहीस मला. मग मी कसा खुश राहू नको? मग आता काही माणसं विचारतात, ताई फार परमार्थ केला पण सुख नाही लागलं. कारण तुमचा परमार्थ चुकला. तुम्ही परमार्थ स्वार्थ ठेवून केला. आपला परमार्थ फार खतरनाक असतो. 10 दिवस गणपती बुडवताना बाबराव, पुन्हा बोंबलायचं देवाने वाटोळ केलं देवाने. आणि तू नाचला त्याचं काय? नवल वाटतं मला माणसांचं. आखाडात पावला सोडत नाही आणि श्रावणात खात नाही. तुम्हाला असं वाटतं का श्रावणात 1 महिना पाळलं की आखाडात जेवढी बोकडं तुम्ही हाणली त्याचं पाप जाते? ते लक्षात राहतं ना देवाच्या गेल्या महिन्याचं कुठं फेडाल? तेही कुठेतरी फेडावं लागतं की नाही? बरं, ज्या गोष्टीची लाज वाटायला पाहिजे त्या गोष्टीचा स्वाभिमान करतात ही माणसं. पार्टीला गेल्यावर स्टेटस ठेवतो. तू ही मांसाहाराचा स्टेटस ठेवतात. आज आम्ही पोरं पार्टीला गेलो, हे स्टेटस ठेवा. बरं, इतका आता ऊत आलाय त्याला. आमच्या भागात तर लयच ऊत आलाय. नात करती काय? यावंच लागतंय. हा, कुठून खोट बोलायचं नाही. आता यांना कोणी सांगावं? सगळीकडे खोटं झालंय. फक्त वारकरी संप्रदाय सोडला तर सत्य कुठंच राहिलं नाही. बाकी सगळं खोटंच झालंय की रे बाबा. तसं खोटं बोलायचं नाही. बरं, समाज असा आहे की ते 4 माणसं एकच खोटं बोलली तर खोटं सुद्धा खरं होतंय. खरं आहे का खोटं आहे हे मी नाही म्हणत. चाणक्य सांगतात, चाणक्य पेटीमध्ये, की अशी बुद्धिमत्तेची लोक आहेत की ते 4 माणसं एकच खोटं बोलली की खोटं सुद्धा खरं होतं. खरं की खोटं? चुकून 5वा खरं बोलला तर 4 मिळून त्याला खोटं ठरवते. ती क्वांटिटीला किंमत आहे, क्वालिटीला नाही. बरं, मला इमानदारीने सांगा, आपल्या पाळसमधला गणराया काय आणि लालबागचा राजा काय? हे दोघं वेगळं आशीर्वाद देतात का? तरी सुद्धा
सेलिब्रिटी पॅटर्न तिकडं असल्यामुळे गर्दीचं प्रमाण सुद्धा तिकडं जास्त आहे. म्हणजे आमच्याकडे देवसुद्धा प्रसिद्धीवर आहे, हो की नाही? तिकडे हिरो हिरोईन जातात म्हणून आम्ही बी गेलोच पाहिजे महाराज. पण तिकडे आम्ही का नाही जायचं? नाही देगा, असं बसलं पाहिजे. मला ज्ञात असावं सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. बाकी सगळा जगत भास आहे, इमॅजिनेशन आहे, कल्पना आहे. आणि कल्पना इतकी विचित्र आहे ना देवा. संकल्पे सृष्टी घडी सवेची विकल्पोनी मोडी मनोरथांच्या उतरंडे उतरी रची. एका मिनिटात कल्पना राजा करते आणि एका मिनिटात रंक करते. हे नको बाबा, कल्पनेची बाधा नको कवणे काही, ही संत मंडळी सुखी असो. मी आनंदी नाही आहे, त्याचं कारण आहे. माऊली म्हणतात आमची अवस्था अशी आहे, हे किरडू जरी कापडाचे परी लहरिया येता होती असाच. किरडू म्हणजे साप. आजही जुनी माणसं सापाला किरडू म्हणतात. आता अंधारात जर सापासारखं काही हल्ल्यासारखं दिसलं, तो साप नसला तरी माणसाला भीती, अवस्था तशीच आहे. खरं काहीच नाही आहे, पण आम्ही घाबरतोय का तर आमचं कर्म चुकत आहे. आमचं कर्म चुकल्यामुळे आम्हाला भगवंताची भीती वाटतीये. ज्या दिवशी आम्ही प्रामाणिक जगायला शिकू त्या दिवशी भगवंत आमच्या घराची चाकरी करेल हा विश्वास आम्हाला असेल. प्रामाणिक जगलं पाहिजे. काय प्रामाणिक राहिलंय मला सांगा? काही नाही. आपल्याकडे फक्त माझी गाडी, माझी म्हाडी, माझी दाढी, माझी बॉडी, माझ्याच बायकोची गोलगोल साडी, बस. गाव पेटलं तरी चालतंय तिकडं. आपल्याला काय प्रामाणिकपणा राहिलाय आपल्याकडे? काही नाही बघा दादा. देव देश धर्म आपण फक्त आपल्या स्वार्थासाठी वापरतोय. देवाचाही वापर आहे, देशाचाही वापर आहे आणि धर्माचाही वापरच आहे. नाही तर मला सांगा, जातीवर कुठं देव असतात का? आमच्याकडे देव सुद्धा जातीवर आहे. धनगराचा खंडोबा, उरल्या सल्ल्याचा इटोबा, तो बिचारा सगळ्याचाच व्यवहार असतो. तो काही म्हणत नाही उच्च नीच काही नेणे भगवंत तिष्ठे भावभक्ती दे कोणी. अवघड झालं हो. तुम्हाला हे कोणी सांगा, गणराया तोच, विठ्ठलही तोच, रामही तोच, कृष्णही. आता नीट आहे का? तुम्ही बसलाय, मी उभी आहे. भेद आहे का व्यवस्था आहे? व्यवस्था आहे, मॅनेजमेंट आहे. तुम्हाला मी दिसावी, मला तुम्ही दिसावं म्हणून केलेली ही व्यवस्था आहे. यात काही कमी मोठेपणा आहे का? अगदीच तसं भगवंताचे 24च्या 24 अवतार ही भगवंतानं केलेली व्यवस्था आहे. त्याच्यात कुठल्याच प्रकारचा भेद नाही. हा श्रेष्ठ आणि हा कनिष्ठ असं देवात कधीच असू शकत नाही. पण आमची बुद्धिमत्ता अशीच आहे. आमचं पाप आहे ना की आम्हाला देव कळत नाही. काही माणसं म्हणतात निघालतो कीर्तनाला, गेलो नाही. काही म्हणतात गेलतो, गर्दी होती, बसलो नाही. काही म्हणतात बसलो होतो, मधनच आलो, पटलं नाही. काही म्हणतात शेवटपर्यंत बसलो, कळत नाही. चुकच नाही तुमच्या. तुमचे पाठ कीर्तनाकडे वळत नाही, तुम्हाला कीर्तन कळत नाही. कीर्तनासारख्या धर्म मंडपात तुमचं मन सुखावत किंवा स्थिरावत नाही. खरंच मायबाप तुमचा दोष नाही. माऊली सांगतात पूर्वजन्मीचं पाप तुम्हाला इथं बसू देत नाही, त्याला पुण्य फार मोठं लागतं. हे तुका म्हणे नाड मायबाप हो. स्वतःचं चांगलं कळत नाही, याच्यापेक्षा मोठं पाप काय असतं? अजून काय पाप पाहिजे? राहायला घर आहे, फिरायला गाड्या आहेत, खायला अन्न आहे, माणसं मागे पुढे फिरतायत, परमात्म्यासारखा पांडुरंग पाठीमागे आहे, तरी सुद्धा चेहऱ्यावर आनंद नाही, तरी 12च वाजल्यात. ह्याच्यापेक्षा मोठं पाप काय असतं? तुम्हाला आनंद घेता येत नाही रे दादा. तेच तर मी सांगतेय. माऊली तेच तर सांगतायत, नामासी विनमुख तो नर पापिया हरिविन धावया न पावे कोणी. असं कसं तुम्हाला देव आवडत नाही? अरे आजकाल तरी आपलं खेडेगाव तरी बरो, आपला मराठवाडा तर त्यातली त्यात खूपच छान. महाराज परमार्थ सामर्थ्याने करावा तर मराठवाड्यानेच करावा. मराठवाड्यासारखं परमार्थच नाही दादा. फारच सामर्थ्यवंत परमार्थ करतात ही मंडळी. खरंच हो, कष्ट करतो तुम्ही. बरं 99% म्हणलं तरी चालेल, पण 90% म्हणूया. 90% आपल्याकडे शेतकरी आहेत. बाकी काही आपण फार मोठे व्यापारी, आपले काय गुंट्यावारी जमिनी इकल्या असंही आपलं काही हळदीवर कापसावरून सोयाबीनवर चाललंय आपलं सगळं. महाराज तर काय आपल्याकडे, पण तरी सुद्धा मोठं फार मन बघा आपलं. खरं सांगते तुम्हाला दादा, फारच गोड माणसं आहेत. मग थोडं समजून घेतलं ना की बास, तुमच्यासारखं आयुष्यच कोणाचं नाही बघा.
काही नाही लागत हो दादा भगवंताला, खरंच काही नाही लागत. अट्टहास करूच नका कुठल्या गोष्टीचा. आपलं काय झालंय माहित आहे का, आपला अंगारावर विश्वास आहे पण बुक्केवर नाही. हे कळलं त्यालाच कळलं महाराज बरं का. आपण जसे प्रेमळ आहेत ना तसे थोडे असे साधे पण आहे. आपण पटकन विश्वास ठेवतो फोनावर आहे. महाराज लोकांच्या पाया पडल्यावर लेकरू होतं, नसतं होत, नसतं. अशी जर महाराजांच्या पाया पडण्याने पोरं झाली असती, बायको काही बॉम्बलाई करायला लावली असते जगात. प्रथा नसतील नाही ती पाणी ग्रहणाची. बरं भाषा माझी नाही हो दादा. नवसे कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती, हे मत आहे तुकोबारायांचं. बरं तुकोबारा स्पष्ट म्हणतात, नेने फुंको कान नाही एकांतीचे त्यान. ज्या दिवशी कल्पना नाकाराल, असत्य नाकाराल, त्या दिवशी आनंद मिळणार आहे. ज्या दिवशी सत्य स्वीकाराल. बरं सत्य काय, देव माझा मी देवाचा, हीच माझी सत्यवाचा. बाकी खरं काहीच नाहीये. त्याला जवळ करायचा प्रयत्न करा. गणपतीचा भाव महत्वाचा आहे, त्याची सजावट नाही. गणपतीवर तुम्ही किती खर्च केलाय हे तुमच्या भावनेवर अवलंबून आहे. त्यात भावही असू द्या ना. बरं अशा धर्मात जन्माला आलो दादा, कौतुक वाटतं मला आपलं. खरंच दगडालाही देव करायची ताकद ज्या अवलाद देतोय ना त्याला हिंदू म्हणावं. अशा हिंदू धर्मात जन्माला आलो दादा, भाग्यवान माणूस. सांगा ना तुम्ही, त्या गणरायाला देव आपल्या भक्तिभावानेच केलं ना. आपण ही ताकद जर आपल्यात आहे तर काय हरकत आहे अवघीची त्रैलोक्य आनंदाची. आपण आनंद नाकारतोय कारण आपण असत्य स्वीकारतोय. काही लागत नाही माय, काही नाही. मोठं मन लागतं. म्हणलं की नाही तुम्हाला, पोटच्या पोरीचं भाषण चुकलं तरी टाळ्या वाजवतात. लक्षात आहे ना, तो विषय राहिला होता ना हे की नाही. पोटच्या पोरीचं भाषण चुकलं तरी टाळ्या वाजवतात. बसलेले मायबाप ज्या दिवशी पोटच्या पोरीत आणि व्यासपीठावरल्या पोरीत फरक वाटणार नाही, त्या दिवशी कीर्तन नाही कळलं तरी बप्पा भेटेल हा विश्वास मी तुम्हाला देते. फक्त नजर एवढी चांगली ठेवा. एवढा मोठ्या मनाचा स्वभाव ठेवला ना काहीच लागत नाही. पण हे मी नाही म्हणत, माझं ज्ञानोबाराय म्हणतात. शास्त्रवेद पाठ असले म्हणजे माझ्या नजरेत ज्ञानी नाही. लाखो वर्ष तपश्चर्या केली म्हणजे माझ्या नजरेत श्रेष्ठ भक्त नाही. माऊली म्हणतात, माझ्या नजरेत श्रेष्ठ भक्त आणि ज्ञानी कोण असेल, प्रत्येक कणात ज्याला परमात्म्याचं दर्शन होतं, माझ्या नजरेत तोच ज्ञानी आणि तोच भक्त श्रेष्ठ आहे, ज्याला समभाव दिसतो. हे समस्तही वासुदेव ऐसा प्रतितिरसाचा ओतीला भाव, तो भक्ता माझी राव आणि ज्ञानिया तोच. आवली म्हणली तेच श्रेष्ठ भक्त आणि तोच ज्ञानी, ज्याला ज्ञात आहे सर्वा घटी राम देहा देही एक. कारण ह्या गणरायाचं 10 दिवसानं विसर्जन होईल. पण एकदा गणराया इथं बसवले की हे मात्र आपण गेल्याशिवाय जाणार. इथं बसवायचं. हृदय मंदिरी शोधून पाहे देवा हे देवा आहे. पण काय झालं, 4 पुस्तकं आम्ही जास्त वाचली आणि ज्ञानेश्वरीला कमी समजायला लागलं. हो की नाही. आजकाल सवरलेल्या माणसांना विचारलं ना, खरे बाबा हायली एज्युकेटेड आहात, स्टँडर्ड मेंटेन करता, हाय क्लास लाईफस्टाईल आहे, श्रीमंत आहात, वेल सेटल्ड आहात, पण कधी ज्ञानेश्वरी वाचताना दिसला नाही. ती माणसं आपल्याला शिकवतात, आय डोंट बिलीव्ह इन गॉड. ओके, हां, नो इश्यू. इंग्लिश इज ओनली लँग्वेज. 15 दिवस शिकलात तरी इंग्लिश येऊन जाईल तुम्हाला. पण 15 पिढ्या गेल्या तरी ज्ञानेश्वरी कणायचं सामर्थ्य येईलच हे मात्र आम्ही सांगू शकत नाही दादा. इंग्लिशचं काय घेऊन बसला दादा, शास्त्रज्ञ वगैरे. अरे वेड्यांनो, या बल्बचा शोध 1806 साली पाश्चिमात्य संस्कृतीने वेस्टर्न कल्चरने लावला अशी शिक्षण पद्धती सांगते. तर या पद्धतीला हेही कोणीतरी सांगा. 750 वर्षापूर्वीचा काळ आहे. 16 वर्षाचे माझे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, उदकाचेनी आवेश प्रगटले तेज लखलखीत दिसे, तर या विजू माझी असे सलील काही. उदक म्हणजे पाणी, आवेशे प्रेशर, पाण्याच्या दबावाने वीज निर्मिती होणार. हे 16 वर्षांच्या संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींनी 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं. हे विज्ञान आम्हा वारकरी संप्रदायाला मिळालं. अजून काय भाग्य पाहिजे सांगा. चाचोचेनी सांडसे खंडी जपय पाणी राजहंसे, तुझं ज्ञान विज्ञान तैसे वाटोने देऊ. आम्ही तुम्हाला सांगू खरं काय खोटं काय, पण तुम्ही विश्वास ठेवला पाहिजे. तुमचा विश्वासाचा लय प्रॉब्लेम आहे. तुमच्याकडं घाई आहे. तुम्हाला आज माळ घातली की उद्या महाराजन परवा पाकिट असं लागतं महाराज. तुमचा त्यावर विश्वास फार कमी आहे. तुमचं कसं आहे ना, एक पोरगा माझ्याकडे आला, म्हणला ताई मी झाड लावलंय. म्हणलं वाह. म्हणलं रोज पाणी घालतो, वेळेवर खत घालतो, झाड वाढत नाही. म्हणलं दादा पाणी घालतं, खत घालतं, झाड वाढलं पाहिजे. बघा ना म्हणलं ताई, रोज पाणी घालतो, वेळेवर खत घालतो, रोज उपटून बघतो किती वाढलं झाड, तरी झाड वाढत नाही ताई. ते
कसं वाढेल मूर्खा. अरे धीर धरतोस की नाही. मंथोनी नवनीता तैसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. तुका म्हणे नाही चालत तातडी, प्राप्त काळ घडी आल्या विन. आनंदालाही थोडासा वेळ लागतो की नाही. आणि कधीच कोणाच्या परिस्थितीची मस्करी करायची, त्यात आनंद मानायचं नाही. हा माय, आज जर तिच्या अंगावर 100ची आणि तुमच्या अंगावर 1000ची साडी आहे तरी गणरायाची कृपा आहे. पण जर तुम्ही तिच्यावर हसलात तर काही दिवसांनी अशी वेळ येईल तिच्या अंगावर 10,000ची असेल आणि तुमच्या अंगावर फाटक्या पदराची असेल. हे दिवस बदलायला वेळ लागत नाही बरं का. त्याच्यामुळे कर्म सत्य ठेवा. कोणाच्या परिस्थितीची मस्करी करून आनंद मिळवायचा नाही. मी स्वतः आनंदी झालो पाहिजे. आणि आनंद तेव्हाच मिळतो जेव्हा तुम्ही लोकाला आनंद द्याल. लोकांचं वाटोळं करून आनंद भेटत. लोक सहज म्हणतात ते नरकात गेलं की तळत्यात म्हण, हानत्यात म्हण, पोळीवत्यात म्हण, काप्यात म्हण. खरं आहे का? मला माहीत नाही, मी नाही गेले. मी खरंच नाही ना. गरुड पुराण सांगतं असं असं असतं म्हटलं असणारच. ते पुराण सांगतंय म्हणजे खरं आहे. पण मी खरं सांगू का, मेल्यावर नरकात जाल की नाही याचं माहीत नाही. पण जो माणूस दुसऱ्याच्या प्रगतीवर जळतो तो नरकातच जळतोय. त्याला मरून नरकात जायची गरज नाही. त्याचं आत्ताचं आयुष्य नरक आहे. खरंच नरक आहे. त्याला दुसऱ्याचं सहन होत नाही ना. हां काय झालं. आणि खरं सांगू का, प्रामाणिकपणे संसार करा तुम्ही. देव तुमच्या संसाराची राखणदारी करेल. त्याला काही फार वेगळं करायची गरज नाही. ठाईचं बैसोनी करा एक चित्त आवडी आनंद आला बाबा असोनी काही नाही. माय काही नाही लागत. तुम्ही फक्त नवऱ्याला जीव लावा, देव तुम्हाला जीव लावतोय. तुम्ही देवाला सुद्धा लावू नका, नवऱ्याला लावा फक्त. तुकोबाच्या अगोदर तुकोबाच्या बायकोसाठी विठ्ठल आले की नाही. काय केलं तुकोबांच्या पत्नीनं? फक्त नवऱ्याला जीव लावा. 2 बायका तुकोबांना. तुम्ही लय कान देऊ नका, तुमच्यात आणि त्यांच्यात फरक आहे. ते संत होते. तुम्ही काय, मला वाईट वाटतं दादा, लय वाईट वाटतं. बाप्पाच्या दारात सांगते मी, लय चांगली माणसं आहे आपल्याच. पण बाया वाचवणारे आपण बाया नाचवायला लागलो की वाईट वाटणारच ना दादा, हे की नाही. पैशाचा माच करून स्त्रीचा अपमान करणं कितपत योग्य. पण कोण रे दादा आपण? अरे शाहिस्तखानाच्या लाल महालाच्या हल्ल्यात शाहिस्तखानाच्या बहिणीची पोरगी बेतीनं कुठेतरी लपली. शाहिस्तखानाची बायको पळत पळत आली. जहाँ बना मुझे लगता है शिवा के मावलों ने बदले की आग में लड़की उठा ली. शाहिस्तखान शत्रु है पण बायकोला सांगतोय, बेगम जबान को लगाम दे, शिवा के मावले है वो. ऐसी उनकी परवरिश नहीं कि औरत की तरफ गंदी न डाले. औरत जात की इज्जत करने वाले लोग है वो. बेटी नहीं उठा. बायकोला कौतुक वाटलं. बायको म्हणली क्या लगता शहापणा, तुमने उनकी बहु बेटियां उठाई, यहाँ तक उनकी इज्जत तक लूट ली. उस वक्त तुमने नहीं सोचा वो औरत है, उसका क्या कसूर. अगर तुमने उनकी औरतों को जलील किया तो शिवा बदला नहीं लेगा. बेशक लेगा बेगम, क्यों नहीं लेगा. आज उंगलियों पर जान चली गई, कल गर्दन से जाऊंगा. नाम रुतबा सल्तनत इज्जत शोहरत यहाँ तक जिंदगी तक नहीं बख्शेगा वो शिवा. लेकिन एक बात की जवान देता हूँ, इन आंखों ने देखा है. बेटी उनकी हो या अपनी, औरत जात की धर्मजात नहीं देखते. वो किसी भी मुल्क की हो, कितनी भी सुंदर क्यों ना हो, आगे से समर्पित करने वाली भी क्यों ना हो, शत्रु की भी क्यों ना हो, हर औरत जात को देवी की तरह पूजते हैं. ऐसे हिंदू है वो, औरत जात की इज्जत करते हैं. माय बाबा हो, शत्रूलाही विश्वास वाटावा असं चारित्र्य राजाचं, त्याचे वारसदार आहे आपण. आपल्या नजरेत तेवढीच खरता, तेवढंच सामर्थ्य आणि तेवढंच पावित्र्य हवं तर हिंदू येतात. नाही तर काय जगण्यात मजा हो. का नुसतं बोलायचंच. यत्र नारीस्तु पुंचते रमनते तत्र देवतः. बोलायला राहिलं काय, वागायला कुणी नाही, फक्त बोलायचं. पण बाईचा अपमान कसा करायचा हे आमच्याकडनं शिका. अवघड आहे हो. काही लागत नाही रे बायकांना, काही लागत नाही. पैसा हरका कमी द्या, सोनं नाणं कमी द्या, आयुष्य आराम कमी द्या. पण जो पुरुष आपल्या घरातल्या लक्ष्मीचा 4 माणसात कधी अपमान करत नाही, ती लक्ष्मी त्याच्या घराचं गोकुळच करते. एवढी ताकद त्याच्याही मनगटात असते. सन्मान सन्मान सन्मान. वाजवा टाळ्या, वाजवीत जा. कधीतरी आमच्यासाठी पण वाजवाचा टाळ्या, है की नाही. बायांचं सगळं झोंबतो तुम्हाला. कीर्तन बरोबर द्या तिकडं महाराज बरं का. आम्ही कुठल्या क्षेत्रात नको तुम्हाला. आम्ही असं कसं हो दादा, काहीतरी आमचाही सन्मान करत जा की. बरं माय, मी काय खोटं बोलले का. संसारात तुम्ही सगळं कोणाच्या जीवावर सोडवता. सासरी कोणाच्या जीवावर सोडता सगळं. ते माहेर कोणाच्या जीवावर सोडता तुम्ही, कोणाच्या विश्वासावर. अगं माझं झालं नाही तुम्हाला विचारते.
माझं एकदा पेटलं आपलं, सॉरी झालं. येईल अक्कल माझी मला. तुम्हाला एक्सपिरियन्स आहे म्हणून विचारते. संसारात कोण शहाणा लागतो? हा, नवरा लागतो की नाही? मालक लागतो की नाही? आम्हा वैष्णवांचंही तसंच आहे. पंढरीच्या मालकासारखा मालक एकदा पाठीमागे उभा राहिला ना, मग आमच्यासारख्याला काहीच कमी पडत नाही. आम्ही प्रत्येक दुःखाला आनंदात बदलतो. फक्त आमचा मालक आम्हाला भेटला पाहिजे, बस. काहीच लागत नाही. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुरी, मालक शाना भेटला पाहिजे. मग काय कावली म्हणतात, राजयाची कांता काय भीक मागे, मनाची जोगे सिद्धी पावे. आम्ही पाहिजे ते मिळवतो, फक्त मालक मात्र पंढरीचा असला, मायबाप मात्र पंढरीचा असला नाही. त्याला सर्वस्व केलं ना, मग नवराई तूच, मायाई तूच, बापही तू. जनाई म्हणते मला काहीच वाटत नाही संसाराची. जनाबाई म्हणतात मला संसाराच्या दुःखाचं काहीच वाटत नाही, कारण मला माहीत आहे माझी माय माझ्यासाठी धावत येईल. कोण येते माय? एक एक विठाबाई, एक एक विठाबाई. लक्षात आहे ना? पहिल्या पत्नीचं नाव रखमाबाई, दुसऱ्या पत्नीचं नाव जिजाबाई. पहिली पत्नी रखमाबाई दुष्काळात अन्न करून गेल्या. दोन्ही श्रीमंत घरच्या पोरी. आता ही जी जिजाबाई मी म्हणते ना, आवली टोपण नाव त्यांचं. पुण्याचं सासर तुकोबारायांचं, गोळवे सावकाराची पोरगी तुकोबारायची बायको आवली. 3600 एकर ऊस होता तिच्या बापाचा पुणे जिल्ह्यात. किती? 3600 एकर ऊस जिच्या बापाचा. ती नवऱ्याच्या घरी मिठासोबत भाकरी खायची. तुमचं बरं आहे ना? सहज विचारलं महाराज. 1.25 एकर ऊस तुमच्या सासऱ्याचा, काय नाचती तुमची बायको महाराज. 3600 एकर काय मोठं म्हण, कसा देऊ येणार नाही एवढं कर्म चांगलं असल्यावर. पण तुकोबाराय गरीब होते असं नाही. गांभीर्यानं विचार करा, दुसरी पत्नी जर एवढ्या श्रीमंत घरची यांनी दिली म्हणजे तुकोबाराय गरीब असतील का? 65 लाखाची सावकारकी तुकोबांची. आत्ताचे 65 लाख नाही, 450 वर्षापूर्वीचे. आत्ताचा लाख म्हणजे तेव्हाचा रुपया. तुकोबांनी 25 बैलगाड्या कर्जपत्राच्या इंद्रायणीत बुडवल्या. फक्त तुकोबांच्या वाटणीचं 2 भाऊ बाकी आहेत अजून. तुकोबांनी भावाचं खाल्लं नाही. कळलं त्यांनाच कळलं महाराज. मग 25 बैलगाड्या अशा पोत्यांनी भरलेले कर्जपत्र. एका कागदावर 50-100 एकरी जमिनी घाण होते तुकोबांकडं. अशा कागदांच्या 25 बैलगाड्या. हळसकर या जगातले शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणारे पहिले महापुरुष जगद्गुरु तुकोबाराय. इतकी श्रीमंती जगद्गुरु तुकोबांच्या दारात होती. हे गरीब नव्हते ते, पण त्यांची भाषा बघा ना. अनाथ अपराधी पतित आगळा वेगळा नका करू. ते तुकोबाराय म्हणतात अनाथ आहे मी, अपराधी आहे मी, पतित आहे मी. आणि आपण म्हणतो सरपंच आहे मी, माजी सरपंच आहे मी, सदस्य आहे मी, अध्यक्ष आहे मी, आणि कोटू खातो बाबा. एवढी मोठी माणसं अनाथ अपराधी म्हणतायत, तुझ्या पदाला काय करायचं? आणि सगळा देखावा बघा, काही खरं नाही राहिलं कला. लाखो माणसाची बघत एका माणसानं घातली. प्रत्येक माणसाला गंध लावून जेव घालायचा. मला कौतुक वाटलं. हे म्हणलं काय मोठ्या मनाचा माणूस आहे. लाखो माणसाची पंगत दिली. शेजारचा म्हणला ताई लय कौतुक करू नका, त्यानं काय चांगल्या मनानं दिली नाही. इलेक्शन जवळ आलंय म्हणून गुतीवल्या ती, दुसरं काही सुद्धा नाही. म्हणलं गण लावून खाऊ घालतोय. हे म्हणलं ती कसं आहे, एकदा आल्याना पुन्हा आल्यावर कळावा म्हणून गज लावतोय महाराज. दोनदा जेवून जाऊन निशाणी आपलं काय करायचं हो आशान. हे असं नसावं देवा. मी करावं, मोभाटा करू नये. उगा असं ते सांगू नये जगाला. हे तर परिस्थिती अशी आहे, अख्ख्या कोरोनात साहेबांना किलोभर तांदूळ दिला पण फेसबुक जाम केला. अरे दिला कशाला बाबा, ते फोटो काढणाऱ्याचा जीव गेला महाराज. की माणसं करतातच नावासाठी बघा. हे नको देवा. मी करावं तुझ्यासाठी,
मी करावं माझ्या समाधानासाठी, मी करावं हितासाठी, बोभाट्यासाठी, प्रसिद्धीसाठी. मग काय काय सांगावी ताकद दादा. ती जिजाबाई एवढी श्रीमंत घरची पोर फाटक्या डोळ्यावर संसार करायची तुकोबांचा. तुकोबांना भाकरी दिल्याशिवाय कधी भाकरी खात नव्हत्या. 4-4 दिवस तुकोबा सापडत नसायचे तरी आधी भाकरी तुकोबांनाच मग स्वतः. एक दिवशी असंच तुकोबांना भाकरी द्यायला चालल्या जिजाबाई पायात काटा मोडला त्यांच्या. शेतकरी आहात का माऊली तुम्ही? तुम्ही तुम्ही शेतकरी आहात का? शेतकरी आहात वारी करा. शेतकरी तुम्ही प्राऊड फार्मर रे घ्या खाली. हा तुम्ही शेतकरी आहात याचं कौतुक करा. आणि शेतकऱ्याची पोरगी मी दादा. आयुष्याचा जुगार खेळून मातीमधनं सोनं पिकवायची ताकद ज्याच्या मनगटात आहे, ज्याच्या घरात कधीच भ्रष्टाचाराचा, लाचारीचा आणि तळतळाटाचा पैसा येत नाही, त्या शेतकऱ्याची औलाद म्हणायचं कौतुकानं सांगायचं. आमच्या बाप्पाची साईज कमी का असना पण आमचा बाप्पा कष्टाच्या पैशानं आणलेला असतो माणूस. त्याच्यामुळे आम्ही भाग्यवान नाही, शेतकरी आहे. बरं व्यवहारिक विचार करा. आर्मीत भरती होणारी पोरं शेतकऱ्याची का जागीरदाराची? शेतकऱ्याची. वारकरी संप्रदायात स्वतःचं तारुण्य पणाला लावून वारकरी संप्रदायाची पालखी खांद्यावर पेलवणारी पोरं शेतकऱ्याची का जागीरदाराची? शेतकऱ्याची. तुळशीची माळ, कपाळाचा गंध स्वाभिमानानं मिरवणारी पोरं शेतकऱ्याची. आणि वृद्धाश्रमात कोणाचं माय? पैशावाल्याचं, नोकरीवाल्याचं, जागीरदाराचं. ते कुत्र्याचं नाक पुसतं, बापाचं नको वाटतं त्याला. तसे आम्ही श्रीमंत आहे की दादा. आम्ही आमचा बाप फाटक्या धोत्रात का सांभाळेना पण आम्ही आमचा बापाच्या घरातच सांभाळतो. एवढे चांगले संस्कार शेतकरी आहे. शेतकऱ्याच्या पायात काटा मोडला काही नवल आहे का? मोडतोच. आता शेतकऱ्याच्या पायी काटा मोडला, जर पाणी नसेल तर शेतकरी काटा कशानं बघतो? लाजू नका, सगळे थुकाच लावत्या. इथं काय फार हायजीन मेंटेन करायचं नसतं, थुकाच लावायचं. मला खरं सांगा, एका थुक्यात काटा दिसतो, 2-4 वेळा तरी लावावा लागतो. आई काटा मोडला जिजाबाईला, ओ पण त्रास झाला त्रैलोक्याच्या नाथाला, त्या पंढरीच्या आईला. पिल्यासारखी मायच नाही बघा. ते जुनं भूषण आहे बघा. लेकरांची सेवा केली सतुआ, लेकरांची केली सतुआ. येत असेल म्हणायला तर बाप्पाच्या दारात म्हणायला नाचू नका. आणि अख्ख्या संसारात एवढं येत नसेल म्हणायला तर जरा कळलं थोडा प्रेमाने.
वा वा. कावडीचा दुखी दुखी तुम्हाला काय टोचतो वय देव टोचतो दिसतो नाही. यांना ही गवळण जमत नाही. ह्यांची गवळण वेगळी आहे महाराज. ह्यांची गवळण तुझ्यासाठी घालून हाणलं पाहिजे ह्या गवळणीला महाराज. असले गवळणी तुम्हाला लागतात. तुम्हाला अशा कशा गवळणी जमतात हे की नाही. आज वाटाणी दोन मिनिटाचं भजन जर एवढा आनंद देत असेल, ज्याचं आयुष्य भजनात गेलं त्याचं आयुष्य किती आनंदी असेल. काय विचार करणार तुम्ही त्या आनंदाचा सांगा ना. हा बघायची त्रैलोक्यात कसं आनंद, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंद ते परमानंद ज्यानं आपला केला त्याला आनंदाचं काय अवघड आहे सांगा, हे की नाही. भजनाला काही नाही बरं, भावगीतं म्हणा, भक्तिगीतं म्हणा, चालतं, भाव असला पाहिजे, चालतं काही. गणराया आहेत ना, म्हणा ना, गणपती राया पडते पाया काय
फक्त भजनात नशा असं विनंती एवढीच आहे, नशेत भजन नसून. तुम्ही शुद्धीत राहून कसं देवाचं नाव घ्या चालतं, पण तुम्ही शुद्ध सोडून देवाचं नाव घ्यायचं. परिस्थिती चांगली पाहिजे देवाचं नाव घेताना, व्यसन नसलं पाहिजे शरीरात देवाचं नाव घेताना. शुद्ध अंतकरणाने आणि पवित्र शरीराने देवाचं नाव घ्यावं. मग काय, देवाचं नाव काही पाप वगैरे देत नाही. देवाचं नाव कसं आहे मला सांगा. मध रागाने खाल्ला गोड लागत नाही का? लागतो की नाही? लागतो. विष प्रेमानं पिलं मरत नाही का? घरी गेलो बघा, विचारून बघा, जा चाल गावाला सुतक न गौगज महाराज मध आहे घ्यायचा नसू दिला कशाला. हा, मधाचं काम आहे ते गोडवा देतच, विषाचं काम आहे ते मारतच. भगवंताच्या नामाचा मूळ गुण आहे पुण्य देणं, ते देतच. फक्त शुद्ध अंतकरणाने ते नाम घेतलं पाहिजे. एकदा हरिमुखे म्हणा, मग काय पुण्याची गणना. अहो हरी उच्चारणी अनंत पापराशी जातील लयासी. अहो तृण अग्नी वेळे समरस झाले तैसे नामे केले. नुसतं बजाव त्याला. बजै बजै कमंडनम समस्त पाप खंड मस्तक काही नाही, हरिमुखे म्हणा. सगळ्याचा अर्थ एवढाच होता महाराज. बरं एखाद्या वेळेस नाही कळलं तर टेन्शन घेत जाऊ नका. चौवेदी जाणं, साही शास्त्री कारण, अठरा ही पुराण, बावीसीच गाय. हे सोपं आहे दादा. मग का काटा जिजाबाईला रुतला, त्रास पांडुरंगाला झाला. लक्षात आहे ना? फिरत जा पण येत जा. इष्टे चहा पाण्याला थांबत असते, गाव इष्ट सोडायची नसते. हा, काटा जिजाबाईला रुतला, त्रास पांडुरंगाला झाला. तो वैकुंठाचा राया पाठीमागे धावत धावत आला. थांबा म्हणे जिजा, काटा रुतला तुम्हाला, विठ्ठला कळतंय की हो आम्हाला, पण कसं सांगू तुम्हाला, माझ्या पायातल्या काट्यापेक्षा माझ्या नवऱ्याला लागलेली भूक जास्त त्रास देते मला. एवढा संसार जिनं अगतिकपणे केला, तिला कसा देव भेटणार नाही. विठ्ठलाला थांबवलं, ओ नवऱ्याला भाकरी द्यायची म्हणून. लक्ष देऊ नाही का बरं का? साधा नाही तो विठ्ठल, त्याचं दर्शन व्हावं. पण ऋषी मुनी तपस्वी लाखो हजारो वर्ष झाडाला उलट टांगून जरी तपश्चर्या केली, जिवंतपणी हाडमांस प्राणी पक्षी खाऊन गेले तरी ज्यांना भान नाही,
एवढा त्याग करूनही पांडुरंग भेटेलच असं एवढा अशक्य असणारा विठ्ठल हिच्यासाठी थांबला. आधी तुकोबाला भाकरी दिली, मग जिजाबाई पाठीमागे आल्या. गेला नाहीत विठ्ठला, अहो काटा बघायचा राहिला. त्या पांडुरंगानं जिजाबाईचा पाय स्वतःच्या हातात घेतला. काय भाग्य असो त्या मायमाऊलीचं. तुका लावून काटा दिसतो का पाहिलं? खरंच फार मोठ्या मनाचं आहे होते. साधा आहे का मला सांगा? अहो आजकालची माणसं माझी सदस्य असले तरी खुर्चीशिवाय बसत नाही. जगाचा बाप होतो. थुका लावून काटा पाहिला त्यानं. त्यालाही कदाचित एका थुक्यात दिसला नसावा. त्यांनी ही 2-4 वेळा लावला. सरपंचाला नाही पण सरपंचिनीला लईच राग आला. पंढरपूरची तुमची मला माहीत नाही वारा सर, पंढरपूरची आम्हाला एकच माहिती आहे. राही रखमाबाई तुम्हा येव त्यात राही रखमाबाई तुम्हा येव त्यात जागे जागे करा देवगाया पाय लक्ष्मीचे हाती ती सियाबे काकुलती तिला वाईट वाटलं. ताहो म्हणे विठ्ठला, विश्वोत्पत्ती आधी हेच हवे. विश्वाची उत्पत्ती तुमची व्यासमुनी म्हणतात. अहो चंद्र सूर्य तुमच्या ईश्वरेवर हलतं. मुंगीच्या पायातल्या पैंजनातल्या घुंगराचा आवाज ऐकू येतो तुम्हाला. गेली अर्धा तास झालं थुका लावताय, खरंच काटा दिसना. एवढं तुम्हालाही कळतं की बसलेले मायबाप देवाला काटा बघायला थुका लावायची गरज आहे? मग का वागतं असं विठ्ठला? काय वाटतं रखमाबाई तुम्हाला? काटा रुतवणारे आम्हीच आणि काटा काढणारे आम्हीच. नाटक हो. अहो पण कशासाठी परमात्मा? रखमाबाई, बायको लेकर अन्न अन्न करून मिली, ऐश्वर्य माझ्या पायदळीत उडवलं. सर्वस्वाचा त्याग करून स्वतःपेक्षा जास्त जीव ज्या तुकोबानं माझ्यावर लावला, त्या तुकोबावर जिने जीव लावला, तिचं प्रेम काय असेल? काय ताकद असेल तिच्यात? सांग ना मला रखमाबाई. अगं तिच्या पायाची धूळ माझ्या मुखाला लागावी म्हणून एवढा अट्टहास केला, नाही तर काय गरज आहे सांग बरं मला. करा ना विचार. बसलेले मायबाप किती करावं माझ्या पांडुरंगाने. माय जगन्नाथ किती करावं सांगा ना. कसलीच लाज नाही हो. पाळसकर जिजाबाईचा काटा विठ्ठलानं काढला. तुमचा आमचा काटा गावानंच काढला. आपल्या काट्याला पांडुरंगाची गरजच पडली नाही हो. आपल्याला माणसंच पुरेशी आहेत. तुम्ही एवढा सुंदर सार्वजनिक गणेशोत्सव करताय. अहो कौतुक करावं तेवढं कमी आहे तुमचं. मी खरं सांगू, मी महाराष्ट्रात एवढं फिरते ना, एवढं फिरते. गणेशोत्सवामुळे भांडणं झालेली 100 वेळा बघितली. या मंडपात ताईचं कीर्तन झालं पण त्या मंडपात व्हायला पाहिजे पण दोन्ही कॅन्सल झाले. लय बघितलं काही काय दादा. या गणपतीत लय चढावड चालू आहे हो. माझा गणपती मोठा का तुझा गणपती मोठा म्हणण्यातच गणरायाचे सगळे आशीर्वाद लोक घालवायला. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही एवढ्या भव्य स्वरूपात सार्वजनिक गणेशोत्सव करताय आणि याचंच फळ आहे की तुमच्या मंडपात बसायला जागा पुरत नाही. परमात्म्याला तेवढी कृपा. तुमच्या भावाचं, तुमच्या भक्तीचं, तुमच्या आत्मीयतेचं फळ आहे. तो नवसात पावतो कारण तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवता आणि तुमच्या विश्वासाला तो गणराया कधीच कमी पडत. अनुभव आलेली माणसं आहेत दादा. गर्दी उगच होत, अनुभवाशिवाय कुठं गर्दी होत असते का दादा? एका माणसाला अनुभव आला की 10 माणसं विश्वास ठेवतात आणि बाप्पाच्या दारात सांगते. कीर्तनकार किती मोठे आणा हो तुम्ही. कीर्तन चांगलं होईल याची खात्री कीर्तनकारही देऊ शकत नाही. कारण कीर्तनकाराकडे फक्त बोलायचं असतं, पण ज्या व्यासपीठावर कीर्तनकार बोलतो ते व्यासपीठ, ते गाव आणि ती माणसं पुण्यवान लागतात तेव्हा कीर्तन होतं दादा. पैशाने फक्त मंच उभा करता येतो, त्याला व्यासपीठ करायला पुण्यच लागतं. पैशाने फक्त मंदिर बांधता येतं, त्यात देव आणायला पुण्यच लागतं. पैशाने फक्त मूर्ती विकत घेता येते, त्यात भाव आणायला पुण्यच लागतं. आणि हे तुमच्या पुण्याचं फळ